तुमची पण मेष रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळींनो, पुढच्या 24 तासात तुमच्या आयुष्यात असा काही मोठा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तर मेष राशीच्या जातकांनो, गेले काही महिन्यापासून आर्थिक विंचना, अपुरा पैसा आणि न संपणाऱ्या कर्जामुळे तुमची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली होती ना. पण आता काळ बदलणार आहे. गुरुपौर्णिमेच्या प्रचंड ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात पैशाच्या बाबत एक ऐतिहासिक क्रांती घडणार आहे. हा काळ कोणतीही साधी सुधी लॉटरी लागण्याचा नसून तुमच्या स्वतःच्या आर्थिक नियोजनात आणि हुशारीत अचानक पडणाऱ्या एका मोठ्या प्रकाश ज्योतीचा आहे. आजवर ज्या चुकीच्या आर्थिक निर्णयावर किंवा दुसऱ्यांच्या सल्ल्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवलात त्यामुळे तुमचं मोठं नुकसान झालं, परंतु आता तुमची बुद्धी सर्व भ्रम झटकून टाकेल आणि तुमच्या डोक्यात उत्पन्नाचा एक अत्यंत व्यावहारिक आणि ठोस मार्ग उजेड येतील. या सुवर्ण काळात मंडळींनो, या सुवर्ण काळात तुमचे अडकलेले पैसे हळूहळू परत मिळू लागतील आणि पैशाचा ओघ वाढल्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायमचे हलके होण्याचा स्पष्ट आराखडा तयार होईल. मंडळींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मंडळींनो, तुम्ही खरंच स्वामीचे आणि आपल्या दत्तगुरू महाराजांचे खरंच भक्त असाल, त्यांच्यावर विश्वास असेल तर तुम्ही नक्की कमेंट करतात आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरणार नाही. कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भूतकाळात पैशाच्या चिंतेने ज्या गोष्टी तुम्हाला अव्यस्त करत होत्या त्या सर्व समस्या आता एकामागून एक सुटत जातील. नोकरी असो, व्यवसाय, तुमच्या हातात आर्थिक स्वातंत्र्याची पहिली आणि भक्कम पायरी पडणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मजबूत होईल. परंतु यासोबतच एक अत्यंत कडू सत्य आणि महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा आर्थिक ग्राफ वेगाने वर जाऊ लागतो तेव्हा तुमच्या ओळखीतले एक अशी व्यक्ती समोर येते जी तुमच्या भावनिक आणि साध्या स्वभावाचा कायम गैरफायदा घेत आली आहे. मंडळींनो, या 24 तासात जी स्वार्थी व्यक्ती अतिशय गोड बोलून किंवा मोठा आव आणून तुमच्याकडे उधारी मागायला आली तर वेळीच सावध व्हा. जर तुम्ही यावेळी भावनिक होऊन पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्याच व्यक्तीच्या पाया पडण्याची वेळ येईल. त्यामुळे स्पष्ट शब्दात नकार देण्याची हिंमत ठेवा, कारण तुमची छोटीशी सावधगिरी तुमचे हजारो रुपये आणि मनस्ताप वाचवणार आहे. तर मंडळींनो, कौटुंबिक आयुष्याचा विचार केला तर मेष राशीच्या जातकांसाठी गुरुपौर्णिमेचा हा एक काळ एखाद्या अद्भुतपूर्व महाचमत्कारापेक्षा कमी असणार नाही. गेले काही दिवसात घरातील लहान सहान गोष्टीवरून, क्षुल्लक कारणावरून जे सातत्याने वाद होत होते आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो आता पूर्णपणे नष्ट होणार आहे. स्वयं ब्रह्मदेवाच्या आणि घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि पुन्हा एकदा घरात सुख, शांती व प्रेमाचे एक आनंदी वातावरण निर्माण होईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे वर्षानुवर्षापासून रखडलेली महत्त्वाची कामे, पूजा अर्चा किंवा मालमत्तेशी संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न आता अचानक सोपे होऊ लागतील. या 24 तासाच्या काळात वैवाहिक आणि प्रेम संबंधांमध्ये एक अत्यंत भावनिक आणि सुंदर वळण पाहायला मिळणार आहे. ज्या तरुण तरुणाच्या विवाहामध्ये वारंवार अडथळे येत होते, स्थळे येऊन सुद्धा ऐनवेळी गोष्टी मोडत होत्या, त्यांना आता मनासारखा आणि अत्यंत संस्कृती जीवनसाथी मिळण्याचे प्रबळ योग जुळून येत आहे. विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात पती पत्नीमध्ये जुने गैरसमज आणि दुरावा पूर्णपणे दूर होऊन नात्यात पुन्हा एकदा पूर्वीसारखा गोडवा, विश्वास आणि गाढ प्रेम परत येईल. परंतु या कौटुंबिक आनंदात एक महत्त्वाची खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. घरातील मुख्य वस्तूंची रचना किंवा देवरातील स्थानाशी छेडाछेड करताना विशेष काळजी घ्या, कारण नकळतपणे झालेली एक छोटीशी चूक घरातील ती शांतता भंग करू शकते. त्यामुळे या सर्व काळात पूर्णपणे शांत, संयमी आणि सकर्मक राहूनच प्रत्येक पाऊल उचलायला. हा कौटुंबिक आनंद आणि नात्यामधील सुसंवाद तुम्हाला आतून प्रचंड मानसिक समाधान देईल. आणि ज्या लोकांनी यापूर्वी तुमच्या कुटुंबावर बोट ठेवले होते त्यांना तुमच्या घरातील ही आनंदी वातावरण
पाहून स्वतःच्या वागण्याचा आणि शब्दाचा पश्चाताप करावा लागेल. तर मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही कधीतरी स्वतःला हा प्रश्न नक्कीच विचारला असेल की मी कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, मग नेमकं माझ्याच पाठीत खंजीर का खुपसला जातो? माझ्या कामात वारंवार अडथळे कसे येतात? तर आता तुमचे कान उघडे ठेवू नये का? कारण या सर्व प्रश्नांची उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात तुमच्या रोजच्या उठबस करणाऱ्या लोकांमध्येच एक असा साप लपलेला आहे जो तुमच्या तोंडावर अत्यंत गोड बोलतो किंवा गोड बोलते, तुमची स्तुती करते किंवा करतो, परंतु तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्या विरोधात विकारी कारस्थान रचत असतो. या 24 तासाच्या काळात या गुप्त शत्रूचं अतिउत्साह आणि एक लहानशी छोटीशी चूक तुमच्या तावडीत येऊन पडणार आहे. आजवर ज्या लोकांनी तुमच्या नकळत तुमचे मोठे नुकसान करायला कोणतीही कसरत सोडली नव्हती, तेच लोक या गुरुपौर्णिमेच्या काळानंतर तुमची प्रगती आणि यश पाहून अचानक तुमच्यासमोर अत्यंत आपुलकीचे नाटक करायला येतील. पण अशावेळी अशा लबाड लोकांच्या बनवट प्रेमावर अजिबात भुलून किंवा भावळून जाऊ नका. मनातल्या मनात स्वतःला म्हणा की हे नाटकं अगदी उत्तम करतोस बेटा, पण या नाटकाचा खरा डायरेक्टर मीच आहे. लक्षात ठेव, सापाने जरी जुनी कात टाकली तरी तो आपला विषारी दश करायचा कधीही सोडत नाही. त्यामुळे अशा कपटी आणि स्वार्थी लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून तुमच्या आयुष्याची कोणती गुप्त माहिती किंवा भविष्यातील प्लॅन्स त्यांच्यासोबत शेअर करण्याची चूक अजिबातच करू नका. जेव्हा या गुप्त शत्रूचा खरा आणि भयानक चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर उघडा पडेल, तेव्हा तुमच्या मनातील सर्व भ्रम आणि अनामिका भीती एका झटक्यात नष्ट होईल. शत्रूचा हा नामोहरम पराभव तुम्हाला भविष्यातील कोणतीही शक्ती हरवू शकणार नाही. इतका अफाट आणि मानसिक बळ आणि विजय मिळवून देईल. तर मेष राशीच्या जातकांनो, घरामध्ये आणि मनामध्ये शांतता निर्माण झाली. माणसांचं मन कामात आणि धंद्यात अगदी 100% लागतं. आता थेट वळूया तुमचं नोकरी आणि व्यवसायाच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे. कामाच्या ठिकाणी गेले काही दिवसापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक दडपणाखाली आणि तणावाखाली काम करत होतात, तिथली परिस्थिती आता पूर्णपणे उपलटी मारणार आहे. आजवर तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठपोटी अतोनात मेहनत घेतली, पण दुर्दैवाने तुम्ही तुमच्या त्या कष्टाचे श्रेय नेहमीच भलत्याच लोक घेऊन जायचं, बरोबर ना? परंतु आगामी 24 तासात तुमच्या नकळत ऑफिसमध्ये किंवा तुमच्या व्यापारात एक अशी मोठी राजकीय घडामोड घडणार आहे, ज्यामुळे तुमचं सर्व विरोधकाची आणि स्पर्धकाची गणित एका झटक्यात कोलमडून पडतील. जो महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा जी मोठी अधिकारी पदाची जबाबदारी मिळवण्यासाठी इतर लोक तासनतास लागून चालून करून खेटा घालायचे, तीच मनाची जबाबदारी अचानक थेट तुमच्या झोळीत येऊन पडेल. जेव्हा तुमचे हेच विरोधक तुम्हाला त्या नवीन खुर्चीवर किंवा मनाच्या पदावर मंडळींनो विराजमान झालेले पाहतील, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उजळलेले रंग खरोखरच पाहण्यासारखे असतील. अशावेळी त्यांना पाहून मनातल्या मनात म्हणा की माझ्या यशाने जळण्यापेक्षा जर थोडी मेहनत स्वतः केली असतील तर आज नामुष्कीची वेळ आलीच नसती. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक हाताळावी लागेल. तुमच्या डोक्यात येणारी कोणती नवीन बिझनेस आयडिया असो किंवा कामाचा एखादा जबरदस्त नवीन प्लॅन असो, जोपर्यंत तो प्रत्यक्षात कागदावर उतरत नाही किंवा पूर्ण होत नाही, तोपर्यंत चुकूनही कोणासमोरून बोलून दाखवू नका. कारण काही लबाड लोक तुमची तीच आयडिया चोरून स्वतःचे नाव पुढे करायला टपलेले आहेत. करिअरमध्ये तुम्हाला हक्काची आणि सर्वोच्च जागा मिळणारच आहे, पण ही सावधगिरी बाळगणं ही तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरणार आहे. तर मेष राशीच्या जातकाने गेले काही दिवस सततच्या आर्थिक व कौटुंबिक चिंतेमुळे, अपुऱ्या झोपेमुळे आणि डोक्यात सतत सुरू असलेल्या विचारांच्या चक्रावामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर खूप थकलात. पण आता चिंता करण्याची गरज नाही, कारण ही गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येत आहे. या पावन काळातील सकारात्मक ऊर्जेमुळे तुमची सर्व प्रकारची नकारात्मकता आणि डोक्यावरचा वर्षानुवर्षीचा ताण या गुरुपौर्णिमेनंतर पूर्णपणे नाहीसा होईल. तुम्हाला आतून एक अत्यंत वेगळी आत्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. तुमच्या बुद्धीला आणि विचारांना एक नवीन स्पष्टता प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे रखडलेले आणि अडकलेले मार्ग आता आपोआप मोकळे होऊ लागतील. गुरुपौर्णिमेची ही अभय देणारी ऊर्जा आणि मिळालेले हे शुभ संकेत तुमच्या आयुष्यात कायम टिकून राहावीत, यासाठी स्वयं ब्रह्मदेवाचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर मंडळींनो, उपाय सांगणारच आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळींनो,
सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्या. त्या पाण्यात चिमूटभर हळद टाका आणि उगवत्या सूर्याला ते पाणी अर्घ म्हणून अर्पण करा. अर्घ देताना मनातल्या मनात आपल्या गुरूंचं किंवा कुलदेवतेचं स्मरण करा आणि तुमची सर्वात मोठी इच्छा 3 वेळा बोला. हा उपाय करण्यासाठी कुठलीही मोठी चर्चा करण्याची अजिबातच गरज नाही. तो तुम्ही अगदी सहजपणे आपल्या घरी करू शकता आणि हाच प्रभाव तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या संकटांना आणि दारिद्र्याला दूर करण्यासाठी जादूसारखं काम करेल. जर तुम्हाला हा आपल्या गुरुचा आशीर्वादावर आणि ब्रह्मांडाच्या नियमावर पूर्ण विश्वास असेल तर या ज्ञानाचा स्वीकार करा. मंडळींनो, काल कसंही असो, जर मनाचा आणि कष्टाचा आत्मविश्वास भक्कम असेल तर कोणतीही ताकद तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. गुरुपौर्णिमेची सकर्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात सुख संपत्ती आणि शांती घेऊन यावं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मेष राशीच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मेष राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन.